हरबा, अरे वासरू नाकात वर शिरलेला आहे, दुधावरला आहे म्हणून त्याला गावभर हिंडाले नसते सोडून देत. आणि जर का त्याला सोडलं आणि त्या वासरानं उकड हिंडलं तर पस्तावा करत बसत नसते. चूक आपली आहे. खरं म्हणलं तर चूक तुझी आहे हरबाजी. तू तुझ्या बायकोले डोसक्यावर चढून ठेवलं. अरे बाईच्या जातीनं घराचा उंबरठा ओलांडला नाही पाहिजे. तू तुझ्या बायकोले तर नेतीगिरी करायला खुलं सोडलं. अरे पायातलं वाहन पायात आणि घराची बाई स्वयंपाक घरात बरी असते. तू तर सारच सोडलं. काय करत होता तू? दुर्लक्ष करत होता आम्ही सांगत होतो तेव्हा. आता पाय काय झालं ते? अरे तुझ्या या बायकोपायी या घरातल्या घरंदाज बायाले घराच्या बाहेर तोंड दाखवायची जागा नाही राहिली. आपल्या वाडवडिलांनं आप्पानं इथल्या वर्षात कमवलेलं या तुझ्या बायकोनं या चिंदीने एका झलक्यात गमवलं. अरे चेटकी नाही ती चेटकी. तुमच्यावर जादूटोना केल्यावानी तुम्ही तिचं कौतुक करू राहिले. तेव्हाच सांगत होतो मी, आवरा तिले आवरा. उड राहिली लई तेव्हा तुम्ही आम्हाला एड्यात काढलं. आता पा गावाभर हिंडू राहिली शेण खात. करा तिचा सत्कार आता. अरे ज्या गावातून सपकाळ चाले ना त्या गावात लोक मान दाखवत माना खाली घाले. आता या लोकांसमोर आम्हाला माना खाली घालून जगावं लागेल. मोठं जगणं मुश्किल करून टाकलं तुझ्या बायकोनं. मोठं जगणं मुश्किल करून टाकलं. आणि मोठी संस्कारी म्हणे अक्षर वाचता येते. आता आम्हाला नाही येत वाचता. नाही येत बाप्पा. इले ते वाचता येते ना इज्जत हा शब्द. मग हिला इज्जत शब्द वाचता येते पण आपली इज्जत नाही वाचवता आली. आता तुम्हीच पहा बा काय करायचं ते. तुम्हीच पहा. एक तर ती या घरात राहील नाही तर आम्ही या घरात राहू बस.